चण्याची डाळ धुवून तिच्यात पाणी घालून हळद तेल टाकून तेला पाणी घालून 3 शिट्ट्या काढते. डाळ शिजली, डाळ शिजून झाली की मग असं पुरण गाळून घेतलं. यळवणीची आमटी बनेल. याच्यात गूळ, सुंठ, वेलची, बडीशेपची पावडर टाकून आता पुरण बनवते. एवढं आमटीसाठी ठेवलं आणि ह्याचं आता मी गूळ टाकून पुरण बनवते. गव्हाचं पीठ असं चाळून घ्यायचं. त्याच्यात हळद आणि थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकायचं. गूळ घालून असं मस्त हलवायचं पुरण हे घातलं. मस्त मऊसूत गोळा मळून घ्यायचा. मऊसूत छान गोळा मळून घ्यायचा म्हणजे पुरणपोळी अशी एकदम सॉफ्ट होईल. असं आता अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं, तोपर्यंत पुरण वगैरे शिजते ना. मऊ लुसलुशीत बघा किती छान पोळी टम्म फुगते. शेकते पण किती एकजीव मस्त. या मंडळी पुरणपोळी खायला. नंतर दाखवतेच ताटात सजवून.